नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. तुमच्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये काजाच्या कोपऱ्यात सकट आणि माझ्या गुडघ्याच्या वाटी सकट कचकरी स्वागत आहे. इच्छा गावात अम्मा अम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मंडळी, आजकाल इंस्टाग्राम वरती ना मतलब क्या ही बताए तुमको यार, माझ्या आजोबा घालायची लुंगी वाजवणार मी सगळ्यांची पुंगी. आजकाल कवळी कवळी लहान लहान पोरं सोशल मीडियावरती फिरतायत नंगी पुंगी, काय काय तर दाखवतात आपली बरबटलेली ढुंगी. एकदमच ढुंगनमय वातावरण झालेलं आहे. आणि ह्याच मुद्द्यावरती सोमभावाचा आवाज उठवणारे, कारण पोरींचं ठीक आहे, मेंब्या दाखवा, मांड्या दाखवा, ढुंगण दाखवा. पोरांनी काय करायचं, केसा छाती दाखवायची आहे. इच्छा गावात नाचले अनिल कपूर. मंडळी, सोशल मीडियावरती खास करून इंस्टाग्रामवरती जेवढे कपडे कमी तेवढे जास्ती व्ह्यूज हा एक ओपन अँड शट फंडा झालेला आहे. त्यामुळे तिथं लोक जे आहेत ही क्रिएटिव्हिटीपेक्षा आपण भोंगळे कसे होऊ ह्याच प्रयत्नामध्ये सातत्याने असतात. आणि ही कीड हिंदी सर्किटला ऑलरेडी लागली होती, मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मराठी मुली सुद्धा आजकाल डॅन डायरेक्ट भोंगळे व्हायला सुरुवात झालेली आहे. पार्ट 1 मध्ये मी ठरवलं की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या ढुंगन गर्ल्स आहेत इंस्टाग्रामच्या, इनके बारे में जरा बात करना पडेगा ना मेरी बाबडीज. हटाओ लुंगी दिखाओ ढुंगी या योजनेअंतर्गत पहिल्या जे आपल्या आहेत त्यांचं नाव आहे कुमारी अंजली ताई अरोरा. अंजली ताईंबद्दल मी तुम्हाला काय सांगू. कच्चा बदाम यावेळेस त्या इतक्या फेमस झाल्या होत्या कारण त्यांनी एकाच गाण्यावरती एकच स्टेप करत 4 वेगवेगळ्या कपडे घालून सेम ढुंगण हलवलं होतं. सेम. ऐसे ही असंख्य रील मध्ये ढुंगन हिलाते हिलाते अंजली ताईने रिसेंटली मध्ये दिल्लीमध्ये 4 कोटीचं घर घेतलंय. हो, अंजली अरोड़ा ने मुंबई में अपना खुद का घर खरीद लिया है. अब वो पूरी तरह से मुंबई में शिफ्ट हो जाएंगी. एक वेबसाईट म्हणते की यांनी 23व्या वर्षी घेतलं, एक वेबसाईट म्हणते नाही ते 22च्या होत्या, एक वेबसाईट तर म्हणते 24च्या होत्या. इंडियन मीडिया ॲज युजल गांजा फुकून बातम्या लिहित होता, मात्र माझ्या अंतर आत्म्याला कचदिशी त्रास झाला जेव्हा मला कळलं की ढुंगण हलवून कोणतरी 4 कोटीचं घर घेतंय. इथे इंटरनेटचं बिल भरता भरता मला फेस येतोय. ताईंच्या कच्च्या बदाम रीलवरच्या कमेंट तुम्ही निवांत एकट्यात जाऊन वाचा. प्रत्येक कमेंट प्रत्येक रीलवरची इतक्या अश्लील असतात, तरी पण ताई म्हणतात नाही मी जे करते ते अश्लील नाहीये. मेरे ऊपर ऐसा एक टैग थोप दिया गया कि ये जो कुछ गलत वल्गैरिटी वाला ही कंटेंट है, जो बिल्कुल नहीं था. मेरे पूरे कपड़े थे, मैंने कुछ ऐसा वल्गर नहीं किया था. और सब कुछ वल्गैरिटी नहीं है जो लोगों ने इतना दिखा दी बोल के कि यार ये देखो क्या कर दिया, मैं सामने सामने कच्चा बदाम है. और उसका कपड़े में मेरे आई थिंक 2 मिलियन बढ़े उससे कच्चा बदाम से. अकाउंट रीच उससे गई 106 मिलियन. बाबो, 2 मिलियन फॉलोअर एका रील मध्ये, 106 मिलियनचा रीच. इडा झक मारू मारू रीला करू करू YouTube वर झक मारू मारू महिना महिना कष्ट गाळू गाळू डेथ रेट घेऊ सॉरी 1 मिलियन होईना. इथं डायरेक्ट डिकचिक असं ढुंगण हलवणार 1 मिलियन होतंय का. कच्च्या बदामवर 550 वेळेस ढुंगण हलवण्याच्या ऐवजी जर 4 बदाम ताईंनी खाल्ले असते तर ताईंची इंग्लिश भारी नसती का झाली. मैं तो रोई थी यार. देखो मेरी मेहनत थी और मुझे ऐसा उस टाइम पे मुझे ऐसा था कि ये मेरा अर्निंग ऑफ सोर्स है. और जब लॉकडाउन भी था, सोर्स ऑफ अर्निंग नहीं, अर्निंग ऑफ सोर्स था. असा तर यांचा कुजलेला कुबट मेंदू है. आइए इनके सोर्स ऑफ अर्निंग नहीं, अर्निंग ऑफ सोर्स के ऊपर कजदिशी नजर डालते. बाकीच्यांच्या ना रील बिल मध्ये ढुंगण असतं, पण अंजली ताईंच्या ना थंबनेल मध्ये पण ढुंगणच असतंय. हिडे एक ढुंगणधारी नागिन आहे. एक ढुंगण दाखवलं ती 9 मिलियन व्ह्यूज आहे ढुंगण दाखवायला. माझ्या अख्ख्या अस्तित्वापेक्षा हिचं ढुंगण जास्ती व्हॅल्युएबल आहे. तुम्हाला कळतंय किती तुच्छ वाटतंय या जीवाला, की माझ्या जीवापेक्षा एखाद्याचं ढुंगण महत्वाचं आहे लोकांना. प्रत्येक 2 सेकंदाला ताई अशी वळलेली आहे. कधी कधी मला असं वाटतं की माकड आणि कंबर कच दिशी सेपरेट होणार आहे.
या रील मध्ये सुद्धा आपण बघितलं की जेवढे ताईंचे केस नाही हल्ले तेवढी ताईंची ढुंगण हलते. मित्रांनो, हिचं पूर्ण शरीर जे आहे, या शरीराचा एकच पार्ट जावेद जाफरी आहे, ते म्हणजे ढुंगण. एकटं ढुंगणच बुगी बुगी स्पर्धा डान्स इंडियन डान्स जिंकून येईल. बाकीचं शरीर जे आहे काहीच कामं होपलेस आहे. तुम्ही एक नोटीस केलं, प्रत्येक रील मध्ये ना गाणं कोणतं बी असो, कपडे कोणते बी घातलेले असो, ताईची एक स्टेप कॉन्स्टंट आहे. ती स्टेप म्हणजे अशी, कोणतं बी गाणं आलं का आपलं डान्स बी सुचला नाही काही असं बाई वन साइड ढुंगून उडत. कधी कधी मला असं वाटतं एक कुल्हाड्या उपटून बाहेर पडणार आहे म्हणून. एवढं कसं आहे बाई लवचिक कंबर. एका रील मध्ये ताईची थंबनेलच ढुंगण आहे आणि पूर्ण रील मध्ये ढुंगणार असो 1 सेकंद पण नाही, तरी पण ताईने थंबनेल ढुंगण्याचीच ठेवली. आणि मी नाही, कमेंट मध्ये लोकांना पण कळलंय. आणि काय रील मध्ये ताईने तोंडाच्या अगोदर आपलं ढुंगणच दाखवलेलं आहे. 20 सेकंद ढुंगण दाखवले आणि 5 सेकंद तोंड दाखवून पटकन गायब झालेले आहेत. अरे क्या ऑब्सेशन आहे यार. आणि ज्या रील मध्ये ताई ढुंगण नाही दाखवत त्या रील मध्ये ताई लिटरली हकतात. बीचवर माती घेऊन असं पिसळलेल्या कुत्र्यासारखं सळसळ पळत जाताना नेमकं काय दाखवायचं होतं हे मेरे को अभी तक समझ में नहीं आया. पांढऱ्या ब्रावर काळी पॅन्ट घालून त्यावर गुलाबी ओढणी घालून ताई लिटरली या गाण्यावर नाचली की गुलाबी साड़ी. गुलाबी साड़ी की तरह मेरे को पता नहीं, लेकिन कंटेंट के नाम पर इधर निवळ पातळ जुलाबी चालू आहे भाई. मंडळी, यांच्या पोटा पाण्याचे ठीक आहे हो, यांचा कारभार सगळा सॉर्टेड आहे, दाखवा ढुंगण कामवा पैसे. पण आता मी तुमच्या फायद्याची गोष्ट सांगणार आहे. माझ्या ओळखीचं एक प्लॅटफॉर्म वन विन मित्रांनो जे आहे तर स्पॉन्सर टीम एक्स स्पार्कल टीम्स आहे, ज्यांनी एक असा प्लॅटफॉर्म बनवला जिथे असंख्य कूल गेम खेळून तुम्ही तुमचा कारभार जो आहे हा मार्गी लावू शकता. एकदम प्रोसेस सोपी आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करा, वन विनचं ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पोटा पाण्याची सुविधा चालू करा. मी तुम्हाला दाखवणार आहे माझा आवडता गेम लकी जेट खेळून जाम मजा येते. गेम एकदम सोपा आहे. जो भाऊ आपले रॉकेटमध्ये बसलेले असतात त्यांचं रॉकेट खाली पडायच्या अगोदर तुम्हाला ते रॉकेट झेलायचंय आणि जेवढ्या लवकर तुम्ही झेलाल तेवढे जास्ती तुमची मजा आहे. तुम्हाला मी खेळून दाखवतो. वन साइड इझी विषय, तुमचे चान्सेस पण जास्ती. मी एक विषय स्ट्रॅटेजी वापरतो, ती स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला दाखवतो. बघा, मी 500 क्रिस्टल्स 1.5च्या ऑर्डरला लावतो आणि बघा हा राऊंड चालू झालेला आहे. पायलट भाऊ आपले उडलेले आहेत आणि इथं मला असं वाटतं मी वन साइड जिंकणार आहे. काचकन मी जिंकलो आहे पहिला राऊंड. मी आता दुसरा राऊंड खेळणार आहे कारण डेंजर माणूस आहे ना मी परत रिपीट करतो 500 क्रिस्टल्स आणि आता बघतो मी किती जिंकू शकतो. आणि जसं की तुम्ही बघू शकता वन साइड मी पुन्हा एकदा जिंकलेलो आहे. लकी जेट मध्ये जाम मजा येतेच, पण याच्या व्यतिरिक्त पण असंख्य गेम्स आहेत मित्रांनो. आणि बॉस डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा, वन विन डाउनलोड करा आणि माझा हा प्रोमो कोड वापरायला विसरू नका. तुमची बोनस पण तुमची वाट बघतोय वन साइड. इनका ढुंगण देख देख के मैं बोर हो गया. तर दुसऱ्या जे आपल्या कंटेंडर आहेत ह्या डायरेक्टच डेंजर आहे. सोपी आन्सर बद्दल मी काय सांगू, त्या वर्ल्ड फेमस झालेले आहेत. त्यांचं शरीर कमीत कमी 150 कोटी लोकांनी आतापर्यंत बघितलं असेल. इनफॅक्ट तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर गेले की त्यांचं तोंड कमी आणि शरीरच तुम्हाला दिसतं. छातीचं सोडून डोक्याला गुंडाळायचं जे पराक्रम आहे हा ताईने ऑलरेडी केलेला आहे. आणि ताईंच्या रील्स कधी कधी मला असं वाटतं इंस्टाग्राम सुद्धा एज रिस्ट्रिक्ट करणार आहे पोरांना. ताई तर एवढ्या होपलेस नॉन कास्टॉल व्यक्तिमत्व आहे की त्यांना माहिती लोक येऊन बघणारच आहे. ताईंनी लिटरली एकच फोटो 2 रीलच्या थंबनेलला दाखवलेला आहे आणि दोन्ही रीलच्या मध्ये तेच आहे, शारीरिक प्रदर्शन. आजकाल कंटेंटच्या नावाखाली काय तर म्हणजे डायरेक्टच भोंगळं उभं राहणं हाच कंटेंट झालेला आहे आजकाल. बघा, कॉमेडी जे रील्स बनवतात ना त्याच्यामध्ये पण कुठेतरी अंग दाखवतील, कुठेतरी काहीतरी करतील. प्युअर कॉमेडी तर कोणालाच करायची नाही. अँड जोक्स अपार्ट, ट्रान्झिशनच्या अगोदर अर्धे पाय नागडे होते, ट्रान्झिशनच्या नंतर अर्ध छातड नागडं आहे. कुठे ना कुठं काही ना काहीतरी नागडेपणाचा संबंध आहेच. इच्छा आयचे नागडे लांडोर. ताईंनी ही रील करताना लिटरली आपल्या ढुंगणाला मच्छरदाणी लावलेली आहे. एक नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये येऊ शकतं मित्रांनो, दॅट इज ढुंगण मच्छरदाणी. नुसतं मच्छरदाणी नुसतं ढुंगणापुरतं आहे. इथं डासने चावले पाहिजे, बाकी शरीर जाऊ द्या मोरद्या. ढुंगण महत्वाचं आहे. ढुंगणाला मच्छरदाणी घालून नाचले ताई. जे उघडं असलं तर चालतं ते झाकेले, म्हणजे हात बीत फुल स्लीव केलेले आहे इथं. आणि जे झाकायला पाहिजे ते डायरेक्ट ढोंगळे. असे कपडे कुठे मिळतात? मनीष मल्होत्राच्या आईच्या मामाच्या लग्नामध्ये असे कपडे शिवले होते का? त्या रील मध्ये ताईंनी थोडंसं डोकं वापरायचं ठरवलं. मग तुम्ही ही रील बघा, हे भयंकर 100% युसेज ऑफर मेंदुत्व.
समोर एक मोबाईल ठेवलाय, त्या मोबाईलमध्ये बघून मी लुक दिलेले आहेत आणि मग तिसऱ्या मोबाईलमध्ये बघून मी माझा डान्स केलेला आहे. मग तो मोबाईल तिथं काय झक मारला उभा केला होता का दरिद्री? दोन्ही मोबाईल असताना पण फालतूगिरी तीच आहे बरं का, अंगबिंग प्रदर्शन. मग असं काहीतरी करायचं. छेला एक जण असं कणकीमध्ये कसे कचकन हात घालतात, तोंडमध्ये कचकन हात घालू असं वाटतं मला. हिंचकून जातो मी माहितीये का. तुम्हाला आठवतं का आपण एक 5-10 वर्षापूर्वी जेव्हा घरामध्ये लँडलाईन वगैरे होते, त्या लँडलाईनवरती आपण एक असं चादर टाकायचो, कवर टाकायचो, ते लोक आता डायरेक्ट अंगावरती घालता. तिसरं जे व्यक्तिमत्व आहे मी तुम्हाला सांगतो, ती लिटरली पैसे घेऊन मी लोकांना आपलं भोंगळ शरीर दाखवतोय. कोण आहेत ह्या ताई? सियासीताई पूनम बद्दल मी काय बोलू. सियासीताई पूनम एवढ्या फेमस इंस्टाग्रामवर त्यांचे 1.3 मिलियन फॉलोअर आहे. यांच्या प्रोफाईल गेल्यानंतर म्हणजे पहिल्याच पोस्टकडे लक्ष गेलं आणि मग गेल्या म्हणजे तुम्हाला काय सांगणार, डोक्याची गोटी फिरली नाही, आंधळी झाली, आंधळी पडली बाहेर. अश्लीलतेचा कळस चाललेला आहे. मला एक कळत नाही, हे जे सोशल मीडिया बाहेर पॉलिसीच्या नावानं बोंबा मारत राहता, हे फक्त गोरगरिबांनाच लागू होता का? श्रीमंत माणसे तर नागडी उरायली ते दिसत नाही तुम्हाला? तेव्हा कुठं जातो तुमच्या पॉलिस्या? आणि तुमच्या इंस्टाग्रामवरती ना तुम्ही KYC करता. लहान 12-13 वर्षांची पोरं इंस्टाग्रामवरती जाऊ राहिली, त्यांना बोंगळ्या पुरी दिसू राहिल्या. मला कळत नाही कुठं येऊन ठेवलाय सर्व्हर माझा. या रीलमध्ये काय होतं मला नाही कळलं, पण मला एक कळलंय की म्हणजे बेडवर भोंगळं झोपणं हा कंटेंट आहे. मग आजपासनं पण मी लक्सकोझी आणि माझ्या गावठी 70 रुपयाची अंडरपॅन्ट घालून बेडवरती भोंगळा झोपणार आहे. इतका बडा टॉईंग आहे हा कंटेंट आहे गाईज. मला बी बघायचं माझ्या सुकेल ढुंगूला. इथे एक पुरुष असून मी पण स्वतःला फार वेळ आरशामध्ये नागड बघितलं, मला कसं तरी वाटतं माहितीये. ह्या पोरी धडाधड सोशल मीडियावरती नागड्या फिरू राहिल्या. मला कळतच नाही, एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढा मंदाडबोधी चमत्कार कुठं नाही. यांच्या घरचे कसे काही नाही बोलती. सियासीताईंचं पण सेम आहे. काही पण गाणं, कुठले पण कपडे, स्टेप एकच. ते गाणं हिप हॉपर ताई असा कुल्ला उडवतीये, मला खरंच वाटतं फटकन एक कुल्ला उडून पडणार आहे. 100-200% एक कुल्ल्याची बाई दिसणार तुम्हाला काही दिवसानंतर. आंघोळ करणं ही एक प्रायव्हेट क्रिया आहे बरं. म्हणजे तुम्हाला मी एकदम खरं सांगतो, आंघोळ करताना मी बाथरूमची खिडकी लावून घेतो, मधनं कडी तर बट ऑब्व्हियसली लावतो, 2 वेळेस बघून घेतो मी एकटाचे ना. एकदा माझा कुत्रा बाथरूम मध्ये होता तरी मला असं लाजल्या टाईप झालं होतं. इथं आंघोळ करतानाच ना डायरेक्ट वर्ल्ड टेलिकास्ट चालू आहे. आंघोळ करताना पण जगाला दाखवायचंय आणि सुकल्यानंतर परत सुकलेलं शरीर घेऊन मला व्हिडिओ करायचा आहे. सियासी पूनम बद्दल तुम्हाला एक सांगायला जरा आश्चर्याचा झटका बसेल की सियासीताई पूनम डायरेक्ट ओनली फॅन्स टाईप एक अकाउंट चालवत होत्या, जिथं जर तुम्ही पैसे दिले तर ते 1 साइड स्वतःचा भोंगळा व्हिडिओ सुद्धा तिथं पाठवायचे. आता हापळेल उपाशी तुपाशी तुंबेश माणसांसारखं मला लिंका मागू नका. मी लिंका नाही, तुमच्या डुंगणात लिमका होतील. लय डेंजर आहे मी. आणि सियासी पूनमने हा ट्रेंड चालू केल्यानंतर आजकाल मराठीमध्ये पण असंख्य असे इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांच्या प्रोफाईल आम्ही सेव्ह करून ठेवले, ज्या बायोमध्ये लगेच एक लिंक टाकतात आणि तिथं पैसे पाठवले का डायरेक्ट डर्टी टॉक करतील. 200 रुपयात काय, पर्सनल तुम्हाला मेसेज पाठवतील व्हिडिओ 5000 रुपयात काय, माय हॉट लस्टी पिक्स 10,000 रुपयात काय. बाजार मांडून ठेवलाय निव्वळ याच्या गावात. पुढचं ज्या कंटेंडर आहेत यांच्या प्रोफाईलवरती यांचा तोंड कमी दिसतं पण कंबरच जास्ती दिसती. हे मार्केटमध्ये नवीन आलेले ढुंगणधारी आयटम आहे मित्रांनो. कारण यांना आता नुकतेच कसे 1.5 मिलियन झालेत, पण 1.5 मिलियन झाल्यानंतर पण ताईने आपल्या अंगावरचे कपडे फॉलो जसे वाढलेत त्याच संख्येमध्ये एक्झॅक्टली कमी केलेले आहेत. बायोमध्ये लक्ष गेल्यानंतर माझं ना थोडंसं ह्या शब्दावर लक्ष गेलं. डायरेक्ट नंतर मला कळलं जरा मेंदूचा वापर केल्यानंतर की बाबा ताई डॉक्टर आहेत. डॉक्टर है मोहतरमा, डॉक्टर का कोट चढ़ाने के लिए फादर के हाथ जिस गए और दीदी ने वही कपड़ा उतार कर फेंक दर भोंगली खड़े हो रही है. बताइए हम का है ये बात. ठीक म्हणजे मला माहिती की बाबा साडी कशी नेसायची असते पोरगा असून, ताईंना नाही माहिती. पहिले कपडे बदलताना बायकाचं कोणी बघत नाही, सगळे लावून वगैरे करतो. आजकाल डायरेक्ट सोशल मीडियावरती कपडे बदलण्याचे व्हिडिओ बाई टाकतायत आणि या बाई तर कलाकार आहेत. कारण सोशल मीडियावर तर टाकताचे पण कपडे गॅलरीत जाऊन बदलतायत. अरे बाईचं काय करू मी. आणि जेव्हा मी 4-5 बघितलं माझं लक्ष गेलं की ताईंना जीन्सवर साडी घातली.
एक रील मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम तुम्ही रीलचा आनंद घ्या. ऍक्च्युली आनंद नका येऊ, काय बोलतोय नॉनसेन्स सारखं. रील बघा. या रीलला मित्रांनो 1 मिलियन लाईक आणि 20 मिलियन व्ह्यूज आहेत. रील परत बघा आणि त्याच्यामध्ये कंटेंट कुठं आहे. मला असं वाटायला लागलं ना, क्रिएटिव्हिटी फक्त मेल क्रिएटर्स पुरतच मर्यादित लागलेली आहे. फिमेल जे आहेत ना आजकाल या सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर, सगळ्याच नाही पण मोठं प्रमाण आहे, ज्या डायरेक्ट ढॅन टॅन इनका मैं क्या करू, यांना कपडे घाला. सरकारने एक योजना काढा मित्रांनो. दिसलं कोणी भोंगळ का डायरेक्ट कपडे घालायला सुरुवात करा. 10% टॅक्स वाढवून टाका भेंडी, पण लोकांना कपडे घालायला सुरुवात करा. लोक डायरेक्ट नागडी उरायली नॉनसेन्सगिरी. हा भेंडी, जर तुम्हाला कधी असं वाटत असेल ना तुमचं आयुष्य तुच्छ आहे आणि तुमचं जगून काहीच उपयोग नाही, तुम्ही एक काम करा, या रील मध्ये पुन्हा एकदा ओढणीकडे बघा. जे झाकायला ओढणी असती ना त्याच्या एक अपोजिट वापर केलाय. गळ झाकलाय, नरडा झाकलाय. नरडा छातडा धाड बसव उघडे आणि नरडा झाकेली. ओढणी काय झक मारला घातली का मध्ये काय काय डुचके. यानंतर तरी अचानक भाईनं कधीतरी कोणाच टोकास काय पण गोव्याला गेल्या. इंस्टाग्रामवरती दिवसभर नाकडे फिरण्याचाच वेळ जातोय. डॉक्टर की केव्हा करते, आय रियली डोंट हॅव एनी आयडिया, बट देन शी वेंट टू गोवा. शी पोस्टेड अ पोस्ट ऑन इंस्टाग्राम, रीड इट. मग गोव्याची एक्सक्लुझिव्ह पिक जर तुम्हाला बघायचे असतील तर मला पैसे द्या आणि मग मी ते फोटोज तुम्हाला दाखवते इंस्टाग्रामवरती. असं त्याने कॅप्शन लिहिलं. ताई डॉक्टर आहे, या डुचकीचं या लपड झंडीचं इंस्टाग्रामचं स्पेलिंग बघा काय. 100% पोरगी कॉप्या करून पास झालेली. आणि हे काय अर्धे भोंगळे बघायचे, पैसे घ्यायचे इंस्टाग्रामवरनं. हे काय चिंदीगिरी रे, चिंदी आयटम आहे चिंदी. आणि ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये एक चिंदी चोर मला सांगायची कमेंट वाचा. बॅक पे फॅट बडगाचा बाप मोवा झाला गेला. तुझ्या पाठीवर किती चमडी वाढली का रे, चमडी चिंदी चोर. ही तर अवस्था आहे पोरांची. मला कधी कधी असं वाटतं मी पोरींना उगाच बोलतो. हे चमडी ना, हे जे तुंबेश कार्यकर्ते ना, यांना एकदा आणा इकडं. मी तुम्हाला सांगतो, शालिमारचा चौक आहे नाशिकमध्ये, शालिमार टू CVS नयन नागडा पळायला लावला ना मी. याच्या गावात अनिल कपूर तर नाव सोमने. हे अशा पोरांपाई यांचे मिलियन फॉलो होतात. आणि जे चांगले जेन्युअन कंटेंट क्रिएटर आहेत, ज्याच्यामध्ये मुलींचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी जेन्युअन कंटेंट करतात, ते कुठेतरी मागच राहतात. यांच्या ना लाईट तोंडात घालायला पाहिजे. जाऊ द्या, अजून तुमचं जर बघितलं तर तुमची इरादे बदलतील. त्या अगोदरच मी या व्हिडिओ वन साइड समजवतो, संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बायोमध्ये लिंक दिली, टाचा क्लिक करा. मंडळी इंस्टाग्रामवरती पण सोमभावला फॉलो करा. पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन काय करायचं ते करा, पण लोकांची ढुंगणं पाहणं बंद करा.